हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि हा पोपटी विषयी ब्लॉग आहे आणि एक पेंड्याचा संघर्ष असा हा ब्लॉग आहे आजचा. तरी पहिलीच सुरुवात आहे माझी ब्लॉगची. तुम्ही खूप मजा घ्या या ब्लॉगची. माझ्याकडून खूप चुका होतील तर तुम्ही त्या बघून घ्या, सांभाळून घ्या, कसं तरी करून घ्या. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता पेंडा आणायला चाललोय गावात. बघत राहतो आता आम्ही पेंडा आणायला जातो आणि बाबा आम्हाला काही शिव्या देतात. तुम्ही बघा आता बघू आता आमचा तात्या कसा बोलतोय. आमचा तात्या आम्हाला पेंडा देतोय का नाही आता बघू आम्ही किती शिव्या खातोय ते. चले बघू शकतो बाबा झोपलेत. बाबा आम्हाला पेंडा देत नाही. जमीन कुठे लावले का आम्ही लावतो का जमीन. बघा तुम्ही बाबा आम्हाला पेंडाच भेटला नाही काही. तर आता आम्ही काय करू. आमचे हाल खूप वाईट झालेत. आज कुत्री भुकायला लागली आमच्या अंगावर. भेटत नाही. बाबांनी पण आम्हाला इग्नोर केलाय. तर आता आमची खूप हालत बेकार झाली. बघूया आता आम्ही काहीतरी करू. असंच नाही काहीतरी करू, आम्ही सोल्युशन काढू. आम्ही तुम्ही ब्लॉग बघा, माझा पहिलाच ब्लॉग आहे. तुम्ही खूप प्रेम द्या, मग मी आता पुढे बनवत राहीन ब्लॉग. नवीन वर्षाची सुरुवात करतोय. खूप चुका होतील माझ्या ब्लॉग बनवताना, पण तुम्ही त्या सांभाळून म्हणजे बघून घ्या. कसं तरी काहीतरी करा, मला समजून घ्या, सपोर्ट करा. पण पेंडा भेटला नाही आणि हा बघू शकता जिम बॉडी बिल्डर आता कोणाला तरी फोन करतोय पेंड्यासाठी. तर तुम्ही बघतच असाल एक पेंड्यासाठीचा हा संघर्ष आहे. तर तुम्ही नक्की पुढे बघत राहा. पाणी पिण्यातून जायला लागतंय बघा गाईज. तर गाईज तुम्ही बघू शकता फायनली आम्हाला पेंडा भेटलेला आहे. तर बघा तुम्ही गाईज, आनंद आहे भाई पेंडा भेटल्याचा. खूप आनंद होता आम्हाला पेंडा भेटला. तर पेंडा भेटला म्हणजे सोन्या भेटल्यासारखंच वाटतंय आम्हाला. पेंडा भेटलाय तर. आणि बघू शकते ह्याच्या बाबांनी आम्हाला पेंडा दिलाय. हा पुढे जो चालतोय ना त्याच्या बाबांनी आम्हाला पेंडा दिलाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला या बाबांनी पेंडा दिलेला आहे. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. तर बघत राहा तुम्ही. आता आम्ही पोपटी लावायला चाललोय. बाबांचं मनापासून धन्यवाद करतो. हात मिळवा बाबा. हा धन्यवाद. हाय गाईज, तर आमचा आज फर्स्ट ब्लॉग आहे अथर्व ब्लॉगिंग. तर हा या चॅनलचा मालक आहे. तर आम्ही आज पहिल्यांदा सामग्री तुम्हाला आम्ही एक करून दाखवणार आणि पोपटी प्लस कौल चिकन फ्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता सामान वगैरे आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. आमची गावातली पोरं आहेत, कामाचे आहेत, पण सगळा फुकाट पाहिजे त्यांना. बसून सगळा पाहिजे बस. का त्यांना काम करायला मेहनत करायला नको, फक्त त्यांना आयचं पाहिजे. बघा सर आमची सामग्री बघून राहिली. आम्ही सगळं घेतलेलं आहे. शेंगा वगैरे घेतलेला आहे. चिकन मेरिट करून घेतलेलं आहे. मेहनत घेतो पोरं. आता मटर टाकतो आपण. मटर मला 4 वाजे आणि दुसऱ्या साईडला कौल चिकन फ्राय. तुम्ही बघू शकता आमची चूल आहे बनवली आहे. आता चिकन टाकण्याची वेळ आली बघा. तुम्ही केलीच्या पानावर चिकन ठेवायचं. बालपणात पण गेलाय का नाही गेला ते देवाला माहिती. अरे माचीस कुठे आहे पहिलंच का. आता माचीस कुठे रुपयाचं घर. ते पॉईस असतं सगळं काय काम. पहिल्यांदा चाललंय कौल चिकन फ्राय बघा काही. आमचा कुक बघा काही. याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही बनवून ठेवलेलं आहे. तर काही मला अजून एक पण पीस भेटला नाही अजूनपर्यंत. मी 2 किलोमीटर चालत गेलेलो पेंड्या आणायसाठी. आणि या असलं इथं बसून ढोर आहेत निसय. नाही भांडण आले बघा तुम्ही. झाकण लाव बैल. बघा काही तुम्ही भांडणं होतात असे. पोपटी बैल बोलते मला. काला बैल तू, काला बैल मथुर. बघा काही. तर काही तुम्ही बघा गावाकडची पोपटी कशी बनवतात आमची पोरं. वृंदावनला काय करतोस बघा तुम्ही. तुमच्याकडे कशी करतात कमेंट मध्ये सांगा आम्हाला. घे भाई. तर काही ब्लॉग आवडला असेल तर आहे काय कशाला. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा. बोल भाई तू मोठा युट्यूबर होणार आहे. शिर्डी शिर्डी शिर्डी. एंड.
बघा काय पोपटी पलटी करतोय आम्ही बघा. गणपती अप्पा मोर्या. बोलने लगी. आणि मी ब्लॉग बनवत असतोय गाईज. मला एक पण पीस भेटत नाही तरी पण मी ब्लॉग बनवतोय तुमच्यासाठी. तर आता मी खातो गाईज. नंतर बघूया आपण नंतर भेटू गाईज. तर तुम्ही आम्ही थम्सअप पितो. थम्सअप दारू वगैरे आम्ही पित नाही. आम्ही असं थम्सअप पितो बघा. आणि हा बॉडी बिल्डर आहे. बॉडी बिल्डर आहे. थम्सअप आणि तेल टाक. कोक एक नंबर आहे. मित्रांनो बघा फेकू नको तेल उडेल. तुझी बाजूला एक काम करा यो काढू तो खा थोडासा आणि दत्त काहीतरी बोलू. आता ब्लॉगचा आमचा एंड झालेला आहे. आता आमची पोपटी वगैरे सगळे झालेले आहे. चॅनलला सपोर्ट करा गाईज. पहिलाच ब्लॉग आहे. दुसरा ब्लॉग आता येणार आहे. आम्ही चालले हा शिर्डीला. आम्ही आता लवकर शिर्डीला मोठा धमाका होणार आहे.